आता पाहूयात सविस्तर बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी, राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहे, कारण भाजपच्या खासदारांनी आता शिंदे फडणवीस सरकारवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही असा गंभीर आरोप देखील केलाय। भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी, खासदार शेट्टींनी आता मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नीवर देखील टीका केली आहे। कबड्डीपटूला 1 कोटी देण्यावरून ही टीका करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, भाजपच्या खासदारानेच आता शिंदे फडणवीस सरकारवरती हल्लाबोल चढवल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही असा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेला आहे। खासदार गोपाळ शेट्टींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीवर देखील थेट टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। कबड्डीपटूला 1 कोटी रुपये देण्यावरून ही टीका करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राज्याच्या राजकारणात या बातमीमुळे खळबळ उडालेली आहे, कारण भाजपच्याच एका खासदारानं आपल्याच सरकारवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे फडणवीस सरकारवरती हल्लाबोल करण्यात आला असून भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही असा गंभीर आरोप देखील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केला। महाराष्ट्र का विधानसभा में था, तब से प्रयत्न इस बात का कर रहा हूँ। ये तीनों को छत्रपति शिवाजी पुरस्कार मिला, लेकिन एक घर मांग रहे तो सरकार दे नहीं रही है। और एक कबड्डी के प्लेयर में एक मुख्यमंत्री के पत्नी का कोई सहेली थी, उसके बच्ची ने गोल्ड मेडल उसको मिला तो उसको 1 करोड़ रुपए दे दिया। ये कौन सा तरीका है? मतलब अगर किसी बच्चे का पहचान मंत्रियों के और उप मुख्यमंत्रियों के साथ में होगा तो ही उनको बख्शिश मिलेगा। आप एक गाइडलाइन बनाओ। छत्रपति शिवाजी पुरस्कार जिनको मिला है उनको फ्लैट दिया है पिछले ज़माने में। उन दिनों में अगर 300 फुट का दिया तो अभी सरकार बड़ी हो गई, व्यवस्था बड़ी हो गई, 500 फुट का दे दो घर, क्या फर्क पड़ता है? तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। गोपाळ शेट्टींच्या याच गंभीर आरोपानंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे, कारण भाजपच्या खासदारांचा आता शिंदे फडणवीस सरकारवरती थेटपणे हल्लाबोल केलाय। भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही असा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेला आहे। खासदार शेट्टींनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीवर देखील थेट पद्धतीने टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। कबड्डीपटूला 1 कोटी रुपये देण्यावरून ही टीका करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, कारण भाजपच्याच खासदारानं आता आपल्याच सरकारवर अर्थातच फडणवीस आणि शिंदे सरकारवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही असा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेला आहे। तर नेमका गोपाळ शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। महाराष्ट्र का विधानसभा में था, तब से प्रयत्न इस बात का कर रहा हूँ। ये तीनों को छत्रपति शिवाजी पुरस्कार मिला, लेकिन एक घर मांग रहे तो सरकार दे नहीं रही है। और एक कबड्डी के प्लेयर में एक मुख्यमंत्री के पत्नी का कोई सहेली थी, उसके बच्ची ने गोल्ड मेडल उसको मिला तो उसको 1 करोड़ रुपए दे दिया। ये कौन सा तरीका है? मतलब अगर किसी बच्चे का पहचान मंत्रियों के और उप मुख्यमंत्रियों के साथ में होगा तो ही उनको बख्शिश मिलेगा। आप एक गाइडलाइन बनाओ। छत्रपति शिवाजी पुरस्कार जिनको मिला है उनको फ्लैट दिया है पिछले ज़माने में। उन दिनों में अगर 300 फुट का दिया तो अभी सरकार बड़ी हो गई, व्यवस्था बड़ी हो गई, 500 फुट का दे दो घर, क्या फर्क पड़ता है? तर गोपाळ शेट्टींनी घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण त्यांनी आता शिंदे फडणवीस सरकारवरती हल्लाबोल केल्याचं देखील पाहायला मिळतंय। भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नसल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा देखील उल्लेख त्यांनी टीका करताना केलेला आहे। चेतन नावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपण घेऊयात। चेतन, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राज्याच्या राजकारणामध्ये या बातमीनं खळबळ उडालेली आहे, कारण एका भारतीय जनता पक्षाच्याच खासदारानं शिंदे फडणवीस सरकारवरती आता थेटपणे उघडपणे माध्यमांच्या समोर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? नक्की शुभम, ज्या प्रकारे खासदार गोपाळ शेट्टी आहेत, आपण त्यांचं वक्तव्य ऐकलं असेल की कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि एका मागोमाग एक जे प्रसंग आता आपण पाहत आहोत त्यामधून कुठेतरी भाजपवरतीच एकंदरीत ते नाराज आहेत का की युती सरकारवर नाराज आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण अवघ्या गेल्या आठवड्यातच जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख यांची ज्यावेळी CBI च्या संदर्भात जे प्रकरण सुरू होतं त्यांचं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता, त्यावेळी सुद्धा त्यांनी
या निर्णयाचं स्वागत केलेलं होतं, अनिल देशमुख यांच्या सुटकेचं स्वागत केलेलं होतं आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर त्यांनी ताशेरे ओढलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी त्यावेळीपासूनच एकंदरीत गोपाळ शेट्टी भाजपवरती नाराज आहेत का, ते पक्ष सोडणार का, अशा चर्चेंना, राजकीय चर्चांना उधाण आणलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांबद्दल तरी उल्लेख केला नसला तरी शिंदे की उद्धव ठाकरे या संदर्भात मात्र एका व्यक्तीला वेगळा नाही. चेतन, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतोय. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. अरविंदजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये. तुमचा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही, गोपाळ शेट्टी यांनी आता गंभीर स्वरूपाचा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया. मला वाटतं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप एवढे गंभीर होते की त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी असेल, ती वेळ पाहत असेल कोणत्या तारखेला घ्यायचं, मुहूर्त शोधतायत ती आणि म्हणून आरोपांची 100 गाठावी म्हणजे ते आहे ना, त्या पद्धतीनं त्यांचा हा प्रकार सुरू आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांची गच्छंती होणार हे आता सिद्ध होते. ज्या अर्थी शेट्टींसारखे खासदार जे फार कमी बोलतात आणि ते जेव्हा असे आरोप करतायत त्याचा अर्थ असा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांची गच्छंती अल्पावधीतच होईल असाचा अर्थ आहे. अरविंदजी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की गोपाळ शेट्टी आता आपल्या पक्षावरती नाराज दिसत आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये ते महाविकास आघाडीच्या सोबत येऊ शकतात का, या संदर्भात काय तुम्ही महत्त्वाची प्रतिक्रिया द्याल? नाही, मला या बाबतीत कल्पना नाही, पण आले तर स्वागत करू. ठीक आहे अरविंदजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर राज्याच्या राजकारणामध्ये या बातमीनं आता खळबळ उडाल्याचं चित्र आपण पाहतोय, कारण भारतीय जनता पक्षाच्या एका महत्त्वाच्या खासदारानं आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत शिंदे फडणवीस सरकारवरती माध्यमांच्या समोर येऊन थेटपणे टीका केलेली आहे. चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेतच. चेतन, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. पुढचा महत्त्वाचा प्रश्न की भाजपच्या स्थानिक नेत्यांना सन्मान मिळत नाही, त्यांना वारंवार डावललं जातंय, असा देखील एक गंभीर स्वरूपाचा आरोप गोपाळ शेट्टींनी केलाय. या संदर्भातले काय अपडेट मिळत आहेत? नक्कीच एकंदरीत ज्या प्रकारे गोपाळ शेट्टी यांचं वक्तव्य आपण पाहिलं तर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की सरकारमध्ये राहून ही स्थानिक नेते असतील त्यांना विचारात घेतलं जात नाही. सरकारच्या कार्यपद्धतीवरतीही त्यांनी कुठेतरी एकंदरीत टीकास्त्र सोडलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, आजच त्यांनी रेल्वे मंत्रालयाला सुद्धा एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये रेल्वे ट्रॅकच्या शेजारील ज्या झोपड्या आहेत ज्यांच्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार कारवाई करणार आहे, एकंदरीत त्या कारवाई विरोधातही त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्येही त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की वारंवार मी पाठपुरावा करत आहे राज्य सरकारकडे, केंद्र शासनाकडे, मात्र माझ्या मागणीची योग्य ती दखल घेतली जात नाही आहे. रेल्वे ट्रॅक शेजारच्या झोपडपट्ट्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी गेल्या काही काळामध्ये रेटून धरलेली होती आणि यासाठी कुठेतरी त्यांनी रेल्वे ट्रॅकवरती रेल्वे रोको आंदोलनही घेतलेलं होतं. त्यावेळी ही चर्चा होती की केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही भाजपचाच खासदार अशा प्रकारचं आंदोलन करत आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी शासनाविरोधात जाऊन एकंदरीत पवित्रा घेतलेला होता आणि आज पुन्हा एकदा पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ असेल किंवा आजचं पत्र असेल यामुळे कुठेतरी भाजपमध्ये आता बेबनाव सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत भाजप आता या संदर्भात काय पवित्रा घेत आहे, गोपाळ शेट्टी यांच्या वारंवार होणाऱ्या या गोष्टींमुळे त्यांच्यावर काही पक्षभंगाची किंवा शिस्तभंगाची कारवाई होते का, हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. चेतन, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गोपाळ शेट्टींनी शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केलेली आहे, मात्र शिंदेंच्या पत्नीवर देखील त्यांनी टीका केली आहे. कारण शिंदेंच्या पत्नीच्या एका जवळच्या व्यक्तीला आणि त्या कबड्डीपटूला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलेलं होतं. हे नेमकं प्रकरण काय आहे? नक्कीच ज्या प्रकारे एक सुवर्ण पदक पटकवल्यानंतर 1 कोटींचं पारितोषिक जाहीर केल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केलेला आहे आणि केवळ ही खेळाडू जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या जवळच्या ओळखीतल्या व्यक्तीची मुलगी असल्यामुळे अशा प्रकारचं मोठं बक्षीस दिलं जातं. ही खतखत व्यक्त करण्याचं मुख्य कारण होतं की गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघातील शिवछत्रपती पुरस्कार विजेती जी खेळाडू होती, तिचे वडीलही या पुरस्कार विजेते आहेत. अशा कुटुंबातील 3 व्यक्ती इतका मोठा पुरस्कार विजय घेतल्यानंतरही त्यांनी घराची एक साधी मागणी केलेली होती, मात्र त्यांना शासनाकडून मालकी हक्काचा घर देण्यास नकार देण्यात येत होता. त्यासाठी नियमांवरती बोट ठेवण्यात येत होतं
मात्र याच नियमांचा आधार घेत गोपाळ शेट्टीने ही नाराजी व्यक्त केली की जर एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती सर्वोच्च पुरस्कार पटकावतात मात्र त्यांच्यासाठी साधं एक घर देण्याची तरतूद शासन करत नाही, या उलट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीच्या मुलीला 1 कोटीचं पारितोषिक दिले जातं, हा भेदभाव कशासाठी? आणि म्हणूनच त्यांनी जी मागणी केली की एक नियमावली असावी की शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी शासनाला काय काय तरतुदी करू येऊ शकतात, जर 2 पिढ्या 3 पिढ्या अशा प्रकारचं जर कोणी योगदान देत असेल खेळामध्ये आणि महाराष्ट्राचं नाव उंचावत असेल जगभरामध्ये तर त्या नक्कीच व्यक्तीच्या चेतन, त्या अत्यंत कुटुंबाच्या महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद.